This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. लाल भोपळा म्हटले की आपल्याला आठवते ती म्हणजे लहानपणी ऐकलेली म्हातारी आणि भोपळ्याची गोष्ट. म्हातारी भोपळ्यात बसून चल रे भोपळ्या टुणूक टुणूक करत लेकीच्या गावाकडे कशी जाते, तिला वाटेत कोण कोण भेटतात वगैरे वगैरे. तर आज आपण याच लाल भोपळ्यापासून पौष्टिक रुचकर घारगे म्हणजेच घाऱ्या कशा करायच्या हे पाहणार आहोत. या घाऱ्या 8 दिवस टिकतात. प्रवासात वगैरे न्यायला खूपच छान. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. लहान मुलांना तर नक्कीच आवडतील. टिफिनसाठी मधल्या वेळचं खाणं म्हणून खूपच छान. तर या अगोदर आपण 127व्या एपिसोडमध्ये लाल भोपळ्यापासून दशमी कशी करायची हे पाहिले होते. तेव्हा लाल भोपळ्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे. तसेच गुळ पावडर देखील कशी करायची हे पाहिले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. आपण आता घारगे करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. भोपळा जून आणि पिकलेला घ्यायचा, कोवळा भोपळा घ्यायचा नाही. भोपळ्याची साल काढून फोडी करून घ्यायच्या आणि त्यामध्ये किसलेला गूळ घालून कुकरमध्ये घालून 2 ते 3 शिट्टी करायच्या. पाणी अजिबात घालायचे नाही. नंतर थंड झाल्यावर स्मॅशरने किंवा ग्लास किंवा तांब्याने स्मॅश करायचे. स्मॅश केलेल्या भोपळ्यामध्ये मावेल तितके गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून बारीक रवा, 1 टेबलस्पून चणा डाळीचे पीठ आणि मीठ, वेलची पूड, जायफळ पूड, सुंठ पूड, बडीशेप पूड, हळद पूड, खसखस घालून 1 टेबलस्पून तुपाचे मोहन घालून कणकेचा गोळा करून 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायचे. नंतर तेल गरम करायला ठेवायचे. तेल जास्त कडक करायचे नाही. नंतर कणकेचे गोळे करून आपल्या हव्या त्या आकाराच्या पुऱ्या लाटून तळायच्या. लाटताना दोन्ही बाजूला खसखस लावायची. तळताना दोन्ही बाजू सोनेरी रंगावर तळायच्या. झाऱ्याने वरती तेल सोडायचे. अशा पद्धतीने ज्वारीचे पीठ, नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ वापरून देखील आपण घारगे करू शकतो. गोड तुम्हाला जसे आवडते त्या प्रमाणात गूळ घातला तरी चालतो. आपण आता साहित्य पाहूया. गव्हाचं पीठ अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम भोपळ्याच्या साल काढून केलेल्या या आकाराच्या फोडी, तळण्यासाठी तेल, 1 टेबलस्पून साजूक तूप, 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो किसून घेतलेला गूळ, 2 टेबलस्पून बारीक रवा, 2 टेबलस्पून खसखस, पाव टीस्पून हळद पूड, पाव टीस्पून वेलची पूड, जायफळाची 3-4 चिमूट, पाव टीस्पून मीठ, 1 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ, 1 टीस्पून सुंठ पूड, 1 टीस्पून बडीशेप पूड. आता आपण कुकरमध्ये भोपळ्याच्या फोडी घालूया. यामध्ये किसलेला गूळ घालूया. कुकरला झाकण लावूया. आणि 2 शिट्टी करूया. आता आपण पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवूया.
तूप गरम होईपर्यंत आपण गव्हाचं पीठ घेऊया. थोडं घ्यायचं आहे, नंतर लागेल तसं घालायचं आहे. यामध्ये बारीक रवा, चणा डाळीचं पीठ, वेलची पूड, बडीशेप पूड, जायफळ पूड, सुंठ पूड, चवीनुसार मीठ, हळद पूड, थोडी खसखस आणि थोडी खसखस वरून लावायला ठेवायची आहे. आणि आपण आता हे मिक्स करूया. तूप गरम झालं आहे, यामध्ये तूप घालूया आणि पिठाला तूप अगदी व्यवस्थित आपण असं चोळून घेऊया. आणि कुकरच्या 2 शिट्टी झाल्यानंतर कुकर आपण थंड करायला ठेवायचा आहे. जसं जसं कुकर गरम होईल तसंच त्यातला गूळ वितळतो आणि भोपळ्याच्या फोडी मऊ होतात. कुकर थंड झाला, वाफ गेली आहे. आपण आता कुकर उघडूया. बघा गूळ कसा वितळून भोपळ्याच्या फोडी मऊ झाल्या आहेत. असं एक मोठं पसरट भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे गुळाचं आणि भोपळ्याचं मिश्रण काढायचं. आणि आता आपण स्मॅशरनं या फोडी सगळ्या अशा मऊ करून घेऊया. तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर ग्लासने किंवा तांब्याने असे मऊ केले तरी चालते. बघा असं स्मॅशरने भोपळा मऊ करून झाला. आपण आता यामध्ये पीठ घालूया. हे सुरुवातीला इतकं घालते आणि नंतर लागेल तसं यातलं घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा करून 10 मिनिटं भिजायला झाकून ठेवते. आता आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवूया आणि नंतर मीडियम करूया. 15 मिनिटे झाली. बघा पीठ कसं छान भिजलं आहे. आणि मळून ठेवताना थोडा तेलाचा हात लावून ठेवायचं आणि नंतर झाकून ठेवायचं. आता आपण यातला एक गोळा घेऊया. तुम्हाला जेवढ्या आकाराच्या घारगे हवेत त्या पद्धतीनं गोळा करायचा. पळपटाला थोडं तेल लावूया. याच्यावरती थोडी खसखस टाकूया. दोन्ही बाजूला खसखस लावायची आहे. या बाजूला देखील थोडी टाकूया आणि आपण आता लाटूया. जास्त पातळ लाटायचं नाही. आपण पुऱ्या कशा लाटतो ना तशा थोड्या जाडसरच ठेवायचे. तेल गरम झालं आहे का बघूया. यामध्ये गोळा टाकून बघायचा. हा गोळा पटकन वरती आला म्हणजे तेल गरम झालं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करूया. यामध्ये आता ही पुरी सोडूया. असं वरती तेल उडवायचं. आणि एक बाजू तळली की पलटून दुसरी बाजू तळायची. दोन्ही बाजूनी घरगा तळून झाला. आपण आता झाऱ्यानं काढूया. बघा किती टम्म फुगला आहे आणि रंग देखील किती सुरेख आला आहे. आणि आता आपण असं डिशमध्ये टिश्यू पेपर घालून त्यामध्ये काढायचा. आणि आता हा मस्तपैकी खुसखुशीत भोपळ्याचा घरगा तयार. वाह क्या बात है, लाजवाब. लाल भोपळ्याला काशी भोपळा देखील म्हणतात. अशा पद्धतीने लाल भोपळ्याचे घारगे तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन
वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment, and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade, and tasty recipes every week. Thank you.